पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे सातत्याने महाराष्ट्र दौरे सुरू आहेत। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी किती वेळा महाराष्ट्रात येतात आणि यातून आत्मविश्वास नाही हेच दिसतंय असं शरद पवार म्हणाले। मोदी यांची कौटुंबिक परिस्थिती चिंताजनक असून मोदींनी स्वतःचं कुटुंब कुठे सांभाळलंय असं म्हणत पवारांनी मोदींवर घाणाघाती टीका केली आहे। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक गोष्टी सांगितलेल्या होत्या, पण त्या अंमलात आणलेल्या नसल्यामुळे आता नागरिकांचा मोदींवरील विश्वास कमी होत असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय। त्यांचा जो स्वभाव आहे विश्वासानं बोलायचं, ते झेपेल का नाही, सरकारची आजची स्थिती आहे का नाही याच्यावर व्यक्तींची विश्वास न ठेवता सरळपणानं ते अनेक गोष्टी कबूल करतात। आणि विशेषतः 2014ला त्यांनी जनतेच्या समोर अनेक गोष्टी मांडल्या, तेव्हा डॉक्टर मनमोहन सिंगाच्या निर्णयावर अनेक ठिकाणी टीका-टिप्पणी केली। आज तेच निर्णय मोदी साहेब स्वतः राबवायचा प्रयत्न करतात। असं की मलाही म्हणता येईल त्याच्याबद्दल की त्यांनी कुटुंब सांभाळलं, पण त्या लेवलला मी जाऊ इच्छित नाही। त्यांची जर कौटुंबिक पार्श्वभूमी बघितली तर ती अतिशय चिंताजनक आहे। पण असं आपण व्यक्तिगत बोलू नये, ते पथ्य त्यांनी पाळलं नाही म्हणून आपण ते पथ्य न पाळण्याची भूमिका घेणे योग्य नाही। 400 पारचा नारा दिलेला आहे त्यांनी, नारा कसं बघतोय? ते आता त्यांनी खाली आणला आहे, ते आता त्यांनी जो खाली आणला आहे, या प्रत्यक्ष निवडणूक आणि काउंटिंग होईल त्यावेळेला आणखीन खाली आणलेली दिसते।